अपना काम बनता भाड में जाए जनता अशी सिच्युएशन सध्या निर्माण झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेमका विषय काय झालेला आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर ही बातमी बघा. निवडणुकीच्या अगोदर सर्व बहिणी या लाडक्या होत्या, परंतु आता काही बहिणी या नावरत्या झालेल्या आहेत. निवडणुकीच्या अगोदर सर्व महिलांना पैसे मिळत होते, परंतु आता निवडणूक संपलेली आहेत. आता पात्रता निकष तपासणीचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि ते अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे की जमा झालेले पैसे सुद्धा आता रिटर्न घेण्याचं काम चालू झालेलं आहे. ज्या महिलांनी या योजनेचा गैरपद्धतीने फायदा घेतला, गैरपद्धतीने आपले कागदपत्रे जमवले आणि गैरपद्धतीने शासनाची फसवणूक केली, तर अशा महिलांचे पैसे आता रिटर्न घेण्याचं काम, त्यांची योजना बंद करण्याचं नाही तर संपूर्ण पैसे रिटर्न घेण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. आपण मानू शकतो की जर का अपात्र असेल तर यांची योजना बंद करा, त्यांचे पैसे बंद करा, परंतु येथे पैसे बंद करायचंच नाही तर दिलेले पैसे रिटर्न घेण्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. सरकारचा पारदर्शकपणा आता समोर येताना आपल्याला बघायला भेटत आहे. सरकार आता जोरदार पद्धतीने लाडक्या बहीण योजनेची पारदर्शकता तपासत आहे. सरकारने कागदपत्र तपासणी सुरू केलेली आहे. अखेरपासून आपल्याला दररोज हजारो बहिणी अपात्र होताना दिसतील. आता अपात्र कोण होणार आहेत याची बारकाईने माहिती जाणून घ्या. तुम्ही कोणाचीही कोणतीही गोष्ट ऐकून त्यावर विश्वास ठेवू नका. यामध्ये कोण अपात्र होणार आहे ते बारकाईने जाणून घ्या. त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा. ते लक्षात घ्या. तुमच्यासाठी निकष ठेवलेले होते. सिंपल आहे. त्या निकषामध्ये जर का तुम्ही बसत नसाल, तुमचं कुटुंब जर बसत नसेल, आता कुटुंब म्हणजे काय ते लक्षात घ्या. तुमच्या कुटुंबाकडे जर का कार असेल तर तुम्ही अपात्र आहात. जरी त्या तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तरी तुम्ही अपात्र होत आहात. झाली कुटुंबाची व्याख्या आणि बाकी इतर निकष होते. ज्याचा तुम्ही गैरवापर केलेला असेल तर तुमचे पैसे बंद होतील. मिळालेले पैसे सरकार तुमचे परत घेणार नाही, ही बाब लक्षात घ्या. परत कोणत्या महिलांचे पैसे घेण्याचं कार्यभार चालू आहे ती बाब जाणून घ्या. तर लक्षात घ्या, तुम्ही निकषामध्ये बसत आहात त्यामुळे तुमचे पैसे तुम्हालाच राहतील. ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्या महिलांचे पैसेसुद्धा त्यांच्याकडेच राहतील. भलेही निकषामध्ये बसलेले नाहीत, परंतु या योजनेचे पैसे तुम्हाला मिळालेले होते, तर ते पैसे तुमचे परत घेतले जाणार नाही. मग परत कोणत्या महिलांचे घेतले जातात ते जाणून घ्या. त्या अगोदर अद्यापपर्यंत तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ते लक्षात घ्या. कोणत्या महिलांचे पैसे रिटर्न घेतले आहेत या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील तर त्या महिला अशा आहेत की ज्यांनी 2 आधार कार्डांचा वापर करून एकाच महिलेच्या नावाखाली 2दा पैसे घेतले. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला एका महिलेसाठी 1500 रुपये वाटले जातात. तर एका महिलेने 1500 रुपये घेणे बंधनकारक होतं. परंतु एका महिलेने जर का 3000 किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे महिन्याला घेतले असतील तर त्या महिलेचे पैसे बंद होणार. त्या महिलेचे बाकीचे जे काही पैसे आहेत, 1500 रुपये तर तिलाच ठेवतील, परंतु बाकीचे जे काही पैसे आहेत ते परत घेतले जातील. उदाहरणाखातर समजूया, समजा एक महिला आहे, हे सर्व अटींची पूर्तता केलेली आहेत आणि ती निकषांनुसार बसतही आहेत आणि तिला योग्य रीतीने 1500 रुपये मिळायला पाहिजे, ती मिळतही आहेत. परंतु त्या महिलेने काय केलं, तिला 1500 रुपये तर मिळवलेच तिने, परंतु खोटं आधार कार्ड किंवा काहीतरी फ्रॉड करून, कोणत्याही मार्गाने फ्रॉड करता येतो, तिने काहीतरी फ्रॉड केला आणि 1500 ऐवजी तिने आणखीन 3000 कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले. निवडणुकीच्या अगोदर त्या महिलेचा कुणीही तपास केला नाही, कारण की सरकारला आपल्याला माहितीच आहे निवडणुकीसाठी देते तर द्या अशा पद्धतीचं होतं. सरकारनेही आवाज उठवला नाही. परंतु आता निवडणूक झालेली आहे, फार काटेकोरपणे चौकशी सुरू झालेली आहे. आता मग काय केलं, त्या महिलेनं 1500 रुपये तर तिला मिळतच होते, परंतु अधिक 1500 रुपये मिळवण्यासाठी तिनं प्रयत्न केले आणि ते 1500 रुपयेसुद्धा मिळवले. अशा पद्धतीने तिला काही 4-5 हप्ते मिळालेले असतील. 7-7.5 रुपये तिच्या अकाउंटवर आणखीन जमा झाले. म्हणजे तिचे योग्यरित्या 1500 रुपयानं 7-7.5 आणि अवैधरित्या तिने 7-7.5 रुपये मिळवले. तर सरकार आता काय करत आहे, तिचे जे काही तिने योग्यरित्या 7-7.5 रुपये मिळवले ते तिच्याजवळच ठेवत आहेत. म्हणजे ते पैसे सरकार घेत नाही, परंतु जे अवैधरित्या मिळवलेले 7-7.5 रुपये आहेत ते आता त्या महिलेला परत करावे लागत आहेत. ते पैसे सरकार घेण्याचं काम सध्या सरकार करत आहे. आता क्लिअर झालेला आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या. काही महिलांच्या इकडं कार आहेत, म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये कार आहेत किंवा 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून. मग या 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे सुद्धा पैसे बंद होणार आहेत. आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांचे पैसे त्यांच्या जवळच ठेवणार आहेत. ते पैसे रिटर्न केले जाणार नाही, रिटर्न घेतलेही जाणार नाही. इथून पुढे जे काही पैसे मिळतील तेच त्यांचे बंद होऊन जातील. म्हणजे इथून पुढे त्यांच्या अकाउंटमध्ये 1 रुपयाही जमा होणार नाही. बाकी जे आत्तापर्यंत मिळालेले पैसे आहेत ते तसेच राहतील, ते बंद होणार नाही किंवा रिटर्नही घेतले जाणार नाही. हा झाला कारविषयीचा निकष. आता बाकीचे सुद्धा निकष आहेत ज्यानुसार महिला अपात्र ठरत आहेत. आता बाकीचे निकषमध्ये आधार कार्डामध्ये योग्य वय न देणं, चुकीचा डोमिसाईल भरणे, म्हणजे राज्यामध्ये राहते कर्नाटकात फायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातील योजनेचा,
त्यामुळे अशा महिलांचे सुद्धा पैसे बंद होऊन जातील. त्यामुळे फेक डोमोसाईलवाले या योजनेमध्ये बसत असेल तर दुसरी महिला जर का बसवायची असेल तर ती एक तर विधवा असणे गरजेचे आहे किंवा तिचं लग्न न झालेलं गरजेचं आहे. आता काही ठिकाणी महिलांनी एकाच कुटुंबातील 2 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे की ज्यांचे लग्न झालेले आहेत, त्यांचे पतीही जिवंत आहेत, म्हणजे त्या विधवा नाही आहेत. त्यामध्ये सुद्धा आता एका महिलेचे पैसे बंद होऊन जातील. म्हणजे निकष असा होता की एक महिला जिचं लग्न झालेलं असावं, दुसरी महिला एक तर लग्न झालेलं नसावं किंवा विधवा असावी, असा तो निकष होता. परंतु यामध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर अशा महिलांची सुद्धा चौकशी झाल्यानंतर पैसे बंद होतील. पण तुम्ही जो चुकीचा गैरसमज करून घेतलेला आहे की हे पैसे आमच्याकडून परत घेतील, तर असं काही होणार नाहीत. जे आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत ते पैसे तुमच्याकडेच राहतील. फक्त गैरमार्गाने मी मागे सांगितल्याप्रमाणे एका महिलेने जर का 1500 घेतलेले असतील तर तिचे पैसे तिच्याजवळच राहतील. परंतु तिनं 1500 ऐवजी प्रत्येक महिन्याला जर का फ्रॉड करून 3000 मिळवले, 4500 मिळवले, जर का असे जे काही एक्स्ट्रा पैसे मिळवलेले आहेत तर ते एक्स्ट्रा पैसे तिच्याकडून घेतले जातील. बाकी जे तिला मिळायलाच पाहिजे होते ते पैसे तिच्याकडेच राहतील. की जे निकषात बसत नसणाऱ्या महिला आहेत त्यांचे पैसे जर का चौकशी झाली तर बंद होऊनच जातील, हे नक्की आहे. मी फ्रॉड गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आणखीन काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत तरी धन्यवाद.